आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मॅडम आईची आण घेऊन सांगतो मी काय बी केलेलं नाही. अहो ती स्वानंदी लय लय बॅकर पोर हो. नको नको ते वांगा आरोप करते माझ्यावर. ऐका पाया पडतो पप्पा मला सोडा. हे फालतू आरोप नका करू माझ्यावर. अहो साधं व्यक्तिमत्व नाही जबाबदार व्यक्तिमत्व आहे. सरपंच आहे मी. एक सरपंच ही असली फालतू कामं करेल का मला सांगा. ऐका मी खरं सांगू का मुद्दा काय त्या स्वानंदीनं ना दुसरं कोणासोबत तरी तोंड काळं केलंय आणि आता माझं नाव बोंबलत फिरते ती. अहो प्रगती बघवत नाही समाजाला. अहो लय फालतू पोरे तुम्हाला बी ऐकून काही. बास शिंदे तुडवा याला. आणि असा तुडवा ना ही सगळी हाडं मोडली पाहिजे. कन्फेशन पाहिजे मला लवकरात लवकर. लागा का मला. मॅडम तुम्ही काय बी काळजी करू नका. असं पोपटा सारखं बोलाल बघा ते बी फक्त 10 मिनिटात. आमचा मार्ग असा बरोबर ठिकाणी असतो. बाबा तू जरा दामानं घे ना. तू कसला राग काढतोय. शांत बसून बोल. आईची आणे ना खोटी नाही घेत. नाही मानतो माझ्या आईला मी. ऐकून जा ना मॅडम. हो मॅडम. हो साहेब वर्दीचा रिस्पेक्ट करतो. हात यायचं नाही. हे बघा हो ते हात लावू नका. हो साहेब ऐक. मॅडम आत येऊ. ये. मॅडम त्याने केलं का त्याचं पाप कबूल. त्या पार्टीच्या रात्री माझ्यासोबत जे काही बी त्याने केलं होतं ते त्यानेच केलं हे कबूल केलं का. मॅडम सांगा ना पटकन केलं का त्याने कबूल. स्वानंदी शांत हो. बस. ये पाणी घे. स्वानंदी सरपंचाच्या मुसक्या आवळणं हे आपलं सगळ्यात महत्वाचं काम होतं आणि ते आपण केलेलं आहे. आता बाकी आहे त्याचं कन्फेशन. ते आमच्याकडे लागलं. इथे या कस्टडीमध्ये मोठे मोठे गुन्हेगार आले ना की चळाचळा कापतात आणि आपला गुन्हा कबूल करतात. सरपंचाच्या बाबतीत पण हेच होईल. माझी गरज पण नाहीये. आमचे शिंदेच काफी आहेत त्याला बोलतं करायला. तू काळजी नको करूस. त्याची कातडी सोलून काढेन पण कन्फेशन घेईन. आजची रात्र दे आम्हाला बस. आमच्या मारासमोर तो टिकाव नाही धरणार. तू निश्चिंत राहा. स्वानंदी सरपंचाची अरेस्ट हा तुझ्या आपल्या लढाईमधला अंतिम विजय नसला ना तरी एक खूप मोठा आणि महत्वाचा टप्पा आहे. या अरेस्ट नंतर तुझ्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं हलकं झालंय. सकाळपासून बाहेर आहेस. आता हॉस्टेलवरती जा. आराम कर. उद्या सकाळपर्यंत या सरपंचाचं कन्फेशन माझ्या टेबलवरती असेल. हो मॅडम येते मी. बरं रात्रीची वेळ आहे. मी हवालदारला पाठवू तुझ्या सोबतीला. नाही मॅडम जाईन मी. तुम्ही नका काळजी करू. ऑलराईट. पोचल्यावरती एक मेसेज पण कर. थँक्यू मॅडम. येते मी. या दोघी कुठे गेल्या. अंधार करून ठेवलाय नुसतं. वेलकम आनंदी. केक. आज कुणाचा बर्थडे विसरले का मी. सॉरी या दिवसभर कामामुळे माझ्या लक्षात नाही राहिलं. कुणाचा बर्थडे आहे. हातिमा तुझा बर्थडे नाहीये. जेसी तुझा बी बर्थडे नाही. अगं सांगा की कुणाचा बर्थडे विसरले मी. आनंदी तुझी मेमरी ना अशी एलिफंटची मेमरी आहे. बर्थडेज बरोबर लक्षात राहतात का तुझ्या. जेसी तूच सीख ले आनंदी से कुछ. बर्थ डेट का तो छोड़ लेकिन तू अगर गैस पे दूध रखती है ना तो गैस बंद करने का भी भूलती है. फातिमा आपण माझे फॉल्ट्स नंतर मोजूयात का. स्वानंदीचा दिवस आहे ना आज. स्वानंदी केक फक्त बर्थडेलाच कट करतात का. असं काही नाहीये. कारण केक कट करणं ही सेलिब्रेशन करण्याची पद्धत आहे. मग तो बर्थडेचा दिवस असू देत नाहीतर अजून कोणता.
इकडे इथे बस. हे बघ, आय नो स्वानंदी, तुझ्या बाबतीत जे काय घडलंय ते चुकीचं घडलंय आणि त्यात सेलिब्रेशन करण्यासारखं काही नाहीये. पण स्वानंदी, तुझा गुन्हेगार पकडला गेलाय आणि तू स्वतः त्याला पकडलंयस. अगं आता तो पोलिसांच्या ताब्यात आहे. मग ही आनंदाची गोष्ट नाहीये का? म्हणून आम्ही हा केक आणला आणि म्हणून मी शिरा आणला. सगळ्यांना खायला दे. कमान स्वानंदी, cheer up. अगं तूच हॉस्टेल मधल्या मुलींना सांगत असते ना की कितीही वाईट प्रसंग आला, कितीही वाईट काळ आला तरी हिंमत नाही हारायची, त्याच्यात आनंद शोधण्याचा प्रयत्न करायचा. आयुष्यात कितीही दुःखाचा मोठा डोंगर जरी समोर आला ना तरी हिंमत नाही हारायची, आनंद शोधायचा आणि छोटे छोटे आनंदाचे क्षण साजरे करायचे आणि त्याच्या आठवणी मनात कायम ठेवायच्या. कोण सांगतं हे सगळं? तूच ना स्वानंदी. तुझ्या आयुष्यात, तुझ्या लढ्यामध्ये एवढी मोठी डेव्हलपमेंट झाली आहे, मग त्याचा आनंद नाही मानायचा, सेलिब्रेट नाही करायचं कसं स्वानंदी? तुला माहिती तुझा गुन्हेगार नुसता पकडला गेला नाहीये तर तू त्याला पकडून देण्यासाठी मदत केली, स्वतःच्या हाताने तू त्याला पकडलायस. किती मोठी गोष्ट आहे ही, हिम्मत लागते याला. तुझ्या जागी एखादी दुसरी मुलगी असती तर कोलमडून पडली असती. कदाचित तिने चुकीचं पाऊलही उचललं असतं, पण तू हिम्मत दाखवलीस. खरंच मला तुझ्या हिमतीचा हेवा वाटतो. इतकंच काय तर तुझ्या जागी मी असते ना तर मी सुद्धा हे करू शकले नसते. पण तू शेवटपर्यंत लढा दिलास आणि गुन्हेगाराला पकडून देण्यासाठी पोलिसांची मदत केली. आय एम सो प्राऊड ऑफ यू. खूप हिंमत आहे तुझ्यात, शूर आहेस तू आणि थोडीशी गोड पण आहेस. म्हणून तुझ्यासाठी हा गोडाचा शिरा. थँक्यू मॅडम. ओके. खरं सांगू, सरपंच पकडला गेला म्हणून मी देवासाठी हा गोडाचा शिरा नैवेद्याला केला होता. दिवा लावून देवाला प्रार्थना केली की त्या सरपंचाला जास्तीत जास्त शिक्षा मिळू दे, त्याच्यावरचे सगळे आरोप सिद्ध होऊ दे आणि त्याचं हे लाजीरवाणं कृत्य जगासमोर येऊ दे आणि माझ्या स्वानंदीला न्याय मिळू दे.